मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षकांसाठी एक मोठी बातमी। टीईटीचा मुद्दा संसदेत पोहोचला। मोदी सरकार शिक्षकांसाठी घेणार का मोठा निर्णय, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील। आणि व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, देशभरातील शिक्षकांना आपली नोकरी वाचविण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे। त्यानंतर महाराष्ट्रात यावरून कार्यरत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। संघटनांकडून शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे। त्याआधीच हा मुद्दा लोकसभेत गाजला। शिवसेनेचे खासदार धैर्यशील माझे यांनी आज टीईटीचा प्रश्न लोकसभेत मांडत केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली। ते म्हणाले, देशभरातील शिक्षकांच्या एका प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे। 25 लाख शिक्षकांचे भविष्य त्यावर अवलंबून आहे। टीईटी हा टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सुरू झाली। देशभरात 53 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना ही टेस्ट द्यावी लागेल असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। जवळपास 25 लाख लोकांचे भविष्य, विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे आणि काही जण कोर्टात सुद्धा गेलेले आहेत। ही टेस्ट उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेड लॉक निर्माण झालेला आहे। हे सर्व शिक्षक आपल्या स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊन शिक्षक बनले आहेत असे माने यांनी सांगितलेले आहे। केंद्र सरकारने या शिक्षकांच्या बाजूने कोर्टात जावे। कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारने या शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली। त्यामुळे आता माने यांच्या या मागणीची दखल केंद्र सरकार घेऊन शिक्षकांना दिलासा देणार का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। धन्यवाद।